तुम्ही पण झोपताना या चुका करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार लक्षात ठेवा हे नियम. श्री स्वामी समर्थ. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. काही नियमांना मनुस्मृती, महाभारत, विष्णुस्मृती, पद्मपुराण यांचा आधार देण्यात आला आहे. यातलेच काही वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहणार आहोत. झोपताना या नियमांना लक्षात घेऊन झोपलात तर निरोगी आणि दीर्घायुष्य लाभतं. रात्री झोपेच्या वेळी पाय ओले असल्यास कोरडे करून झोपावे, त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. सुनसान ओसाड घरात तुटलेल्या काचेच्या वस्तू असताना आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. सूर्यास्ताच्या 3 तासांनी झोपायला हवे. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. देवाच्या मंदिरात व स्मशानभूमी येथे झोपू नये. स्मशान आणि मंदिर हे देवासाठी आहे. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये, हळूच व सावकाश उठवावे. विद्यार्थी, नोकरदार, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या व्यक्तीस सकाळी उठवायला हवे. निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे 3:40 ते 4 यावेळी उठावे. खोलीमध्ये पूर्णतः अंधार करून झोपू नये. कोणत्याही प्रकारचा छोटासा प्रकाश असायला हवा. तुटलेल्या खाटेवर पालथे व उष्ट्या तोंडाने झोपू नये. मन शांत ठेवून झोपावे. पूर्वेकडे डोके ठेवून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात कुशलता आणि प्रगती येते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्यू भय असते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. दिवसा कधी झोपू नये व सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये. निरोगी आरोग्यासाठी झोपेच्या 2 तास आधी अन्न खावे. रात्री उशिरापर्यंत जागू नये. झोपेतून उठताना डाव्या कुशीकडून उठावे. रात्री झोपताना हळदीचे दूध पिऊन झोपावे. मित्रांनो, वरील माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.